महानगर अमरावती में दिनांक 12 अक्टूबर को 3 पत्रकार परिषदों का आयोजन किया गया। प्रथम पत्रकार परिषद श्रमिक पत्रकार भवन में मातोश्री दुर्गोत्सव मंडल द्वारा स्वर्गीय मातोश्री मीनाताई ठाकरे चौक विद्यापीठ परिसर में दुर्गोत्सव समिति द्वारा मां दुर्गा प्रतिमा स्थापना तथा दिखावे की जानकारी दी गई। सर्व अमरावतीच्या भाविकांना आवाहन करतो की हा देखावा बघण्यासाठी त्यांनी यावं। अमोल निस्ताने, माजी नगरसेविका तपोवन, आज ही जी काही पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही बोलावली, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की 2001 मध्ये छोटंसं रोपटं स्वर्गीय अमोल निस्ताने, त्याच्यानंतर आमची शिवसेनेची संपूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी लावलं होतं। आज ते रोपट्याचं आज 23 वर्षाचं ते वटवृक्ष आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे। मी मोहन क्षीरसागर, विभाग प्रमुख तसं मातोश्री दुर्गोत्सव मंडळ च्या वतीनं बोलतो आहे। यावर्षी अमरावती विद्यापीठ चौकात मातोश्री दुर्गोत्सव मंडळातर्फे शिरकाई माता मंदिर व रायगड किल्ल्यावर जसं जिवंत उदाहरण आहे तो देखावा आम्ही अमरावतीकरांसाठी यावेळी उत्सवासाठी ठेवलेला आहे। तरी सर्व नागरिकांनी व महिलांनी या कार्यक्रमास आपण असं समजा की आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही बरेच वेळा विदर्भातले लोक, परंतु तो देखावा आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे अमरावती शहरात विद्यापीठ चौकात। तरी सर्वांनी या ठिकाणी 9 दिवसामध्ये एखाद दिवशी दर्शन घ्यावे आणि बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले हैं। दूसरी पत्रकार परिषद मराठी पत्रकार भवन में आयोजित हुई, जिसमें विदर्भ में सबसे बड़े सेलिब्रिटी गरबा महोत्सव 2023 गर्ल्स हाई स्कूल कंपाउंड की जानकारी नीलेश गुहे द्वारा पत्रकारों को दी गई। त्याच्यामध्ये हिंदुस्थानी भाऊ आहे, रागिनी खन्ना आहे आणि सारा खान आहे, तन्ना जिलानी आहे, स्नेहा उलाल आहे आणि प्रीती जामनानी आहे। त्या 6 सेलिब्रिटीज आपण इथे यावर्षी आणलो आहे। त्यापैकी सिंगर म्हणून गुजराती सिंगर डॉक्टर नील आहे आणि प्रीती म्हणाली पाटील म्हणजे मुंबईवर येत आहे स्पेशल सिंगर म्हणून। तसेच यावर्षी आम्ही म्हणजे ग्रुप प्रतियोगिता आहे, त्यासाठी आम्ही 71,000 रुपये बक्षीस ठेवलेलं आहे। प्रथम द्वितीय बक्षीस 51,000 रुपये, तृतीय बक्षीस 31,000 रुपये ठेवलेलं आहे ग्रुप प्रतियोगितेसाठी। आणि मिस्टर आणि मिस विदर्भ जे फायनल राऊंड होतात शेवटच्या दिवशी, त्यासाठी आम्ही 2 व्हीलर ठेवलेली आहे। तसंच 7,000 स्क्वेअर फूट आम्ही सांगितलेलं आहे। त्यामध्ये फूड स्टॉल आहेत, गेमिंग झोन आहे आणि ट्रेडिशनल डेकोर आहेत, सिक्युरिटी स्पेशल बाउन्सर आहे, सिक्युरिटी गार्ड्स आहेत आणि बाकीच्या पैकी निलेश भाऊ मला सांगतील। निलेश भाऊ यावर्षी अध्यक्ष आहेत आपल्या मंडळाचे। बाकी काही विचारायचं पत्रकार सारा खान फिल्म ॲक्टर्स आहेत, टीव्ही आहे। बरं, याच्यामध्ये फी किती राहणार आहे? 100 रुपये एंट्री। 100 रुपये एंट्री। और दर्शक जो कमाई कितनी होंगी? कमाई नहीं होती इसमें। क्या होता है, जो अपन सारे जो हमारा पूरा ग्रुप है हर साल जो ग्रुप है सारे एक जगह जमा होते हैं। इसमें सब जन कॉन्ट्रीब्यूशन करके कुछ बाहर से कुछ इनके तरफ से मतलब जो 100 रुपये जमा होते हैं इनके तरफ से पूरा गरबा वो एक लेवल में आता है। या तो कुछ हमको हर साल जाना पड़ता है, या तो कई साल ऐसा हुआ है कि अपने को 1-2 जो लाख तो बचे उसमें अपन ने कुछ जहाँ पे भी योगदान लगता अपना देना है तो योगदान अपन ने किया। नहीं, बात अगर पैसों की आई है तो पत्रकारों को जायरात देना चाहिए आपने। दिखती बात है ना, जब आप 100 रुपये वसूल कर रहे तिथून तुम्ही सारा खानला बोलवता, नाही सारा खान तर ते सारा खान तसेच दुसरी घेऊन गेले आपण सारा खान ते 15 दिवस पहिले ते जॅकेट ते होतं ना। तृतीय पत्र परिषद श्रमिक पत्रकार भवन में बहुजन समाजवादी पार्टी द्वारा आरक्षण हक परिषद जो रविवार
दिनांक 15 अक्टूबर को सुबह 11 बजे सांस्कृतिक भवन अमरावती में आयोजित है, उसकी जानकारी प्रदान की गई। इन्होंने इस कार्यक्रम की पाठ भूमिका को आपके सामने रखा है। मंच पर उपस्थित हमारे दूसरे प्रभारी एडवोकेट विपुल सोमोनी, रामभोजी पाटिल और इस शहर के अध्यक्ष सुदाम बोलकर और पटनेरा विधानसभा के अध्यक्ष हैं हमारे मेश्राम जी। मूल रूप से बहुजन समाज पार्टी का निर्माण ही SC, ST, OBC, माइनॉरिटी और EWS इकोनॉमिकली वीकर सेक्शन इनके भले के लिए, इनके उत्थान के लिए किया गया है। खासदार साहेब आहेत कुठली निवडणूक पाहून पार्टीचा अजेंडा पार्टी वर्षाचा 2-3 असे कार्यक्रम राबवतात। संघटन मजबूती संघटन मजबूतीसाठी, समाज जागृतीसाठी भ्रमित होऊ नका। तुमचं घर हे आहे, दुसरं नाही। या ठिकाणी सर्व प्रेस रिपोर्टर, सर्व बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम नमस्कार। या ठिकाणी बहुजन समाज पार्टी जिल्ह्याच्या वतीने 15 तारखेला SC, ST, OBC आरक्षण हक्क परिषदेच्या संदर्भामध्ये संत सांस्कृतिक भवन या ठिकाणी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता